मी अनिल पाटील आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम देत आहे. आज मकर संक्रांती. आपण या सणाला तिळगुळाचे वाटप करतो, परंतु तिळगुळाचे वाटपच का केले जाते हे मात्र अनेकांना माहीत नसावे असे मला वाटते. त्यामुळंच ते तुम्ही जाणून घ्यावे, तुम्हाला समजावे म्हणून मी आज तिळगुळाचे वाटप करण्यामागचा हेतू काय हे आपणास विशद करीत आहे. तिळगुळ. तीळ म्हणजे स्निग्धता आणि गूळ म्हणजे गोडवा. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तीमध्ये तिळातील चिवटपणा असावा व समाजाबद्दल त्याला गोडवा असावा. या प्रेरक हेतूनेच आपल्या पूर्वजांनी तिळगुळाचे वाटप केलेले आहे. ही अशी क्रांती आहे की ज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या रक्तरंजित क्रांतींपैकी वेगळी क्रांती आहे. या क्रांतीमध्ये कुठलेही रक्त सांडण्यात आलेले नाही, तर याला सम्यक क्रांती असे म्हणतात. यामध्ये केवळ परिस्थिती परिवर्तनाची अपेक्षा नसून तर सामाजिक व वैचारिक परिवर्तनाची अपेक्षा अभिप्रेत आहे. त्यामुळेच याला सम्यक क्रांती असे म्हटले जाते. तर जे कोणी समाजाच्या हितासाठी कार्य करीत असतील त्यांनी आपल्या वृत्तीमध्ये चिवटपणा ठेवावा. कुठलेही हाती घेतलेले काम अर्धवट सोडू नये व समाजाच्या प्रती आपुलकी व गोडवा नेहमीच असावा. यासाठीच आपण तिळगुळाचे वाटप करीत असतो, हे ध्यानी धरावे.